अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आपण सर्वांना नमस्कार। आजचा विषय आहे कर्पूर होम। आपण आपल्या वास्तूमध्ये कोणत्याही चर्चा करत असताना वास्तू देवता ही तथास्तु म्हणत असते। आपण सकारात्मक चर्चा करत असताना वास्तू देवता तथास्तु म्हणत असते, ही खूप चांगली गोष्ट आहे। परंतु आपण जेव्हा नकारात्मक गोष्टी, वाईट विचार किंवा अपशब्द बोलत असतो तेव्हा सुद्धा वास्तू देवता ही तथास्तु म्हणत असते। यावरून आपण एक शिकवण घेऊ शकतो। नेहमी सकारात्मक, योग्य, आपल्याला पाहिजे असतील अशाच आणि आपले लक्ष असेल अशाच शब्दांचा वापर करायचा। परंतु काही अपरिहार्य कारणामुळे किंवा नकारात्मक शक्तीमुळे आपल्या तोंडामधून शिव्या, शाप, अपशब्द किंवा नकारात्मक गोष्टी निघत असतात आणि तेव्हा देखील वास्तू देवता ही तथास्तु म्हणत असते। तर या नकारात्मक गोष्टीचे परिणाम नाहीसे करण्यासाठी, म्हणजेच परिणाम शून्य करण्यासाठी आपल्याला ह्या कर्पूर होम करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला काही जास्त लागणार नाही। एक नारळ आणि 7 भीमसेनी कापूर। भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम, नसल्यास तुमच्याकडे जे कापूर असतील ते तुम्ही घेऊ शकता। आणि एक आगपेटी। तर आपल्याला हे केव्हा करायचं आहे? आता येणारी 13 तारीख आणि 14 तारीख म्हणजेच 13 तारखेला सायंकाळी 10:50 अमावस्या प्रारंभ होत आहे आणि 14 तारखेला दुपारी 3:14 अमावस्या ही समाप्त होत आहे। तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 13 तारखेला ही सेवा सुरू करा किंवा तुम्ही 14ला केलं तरी चालेल। तुम्हाला काय करायचं आहे? एक नारळ घ्यायचा आहे आणि कर्पूर घ्यायचे आहे, म्हणजे 7 कापूर घ्यायचे आहे आणि तुम्हाला स्वामींजवळ बसून ही सेवा करायची आहे। तुम्हाला जमत असेल तर तुम्ही दर अमावस्याला करा किंवा तुम्हाला 5 अमावस्यापर्यंत रोज ह्या उपाय करायचा आहे। तर कसं करायचं आहे? तुम्हाला ज्या वेळेस आपण दिवाबत्ती करतो, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपण दिवाबत्ती करतो तेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते आपल्या घरामध्ये, त्यावेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहे। ह्या जो उपाय आहे, मी तुम्हाला जो सांगत आहे तो तुम्हाला मनाने आणि श्रद्धेने करायचा आहे। बघा कसं असते, कोणताही उपाय ह्या रिकामा जात नाही, म्हणजे कोणतीही सेवा ही विफल जात नाही। आपले प्रारब्ध असतात, त्याच्या कारणच आपल्याला कोणत्याही सेवेचा अनुभव येत नाही। प्रत्येक सेवा तुम्ही करत राहा, नामस्मरण सुद्धा तुम्ही करत राहा, तुम्हाला याचा अनुभव येईलच। पण कसं असते, जोपर्यंत आपले प्रारब्धाचे भोग नाहीसे होत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याही सेवेचा सकारात्मक असा अनुभव येत नाही। तर तुम्हाला ही सेवा अमावस्यापासून सुरू करायची आहे। खरं तर तुम्ही ही सेवा 14 तारखेलाच करा, कारण अमावस्या सकाळचा सूर्य ह्या 14 तारखेलाच पाहत आहे। 13 तारखेला दुपारून अमावस्या म्हणजे सायंकाळीच चालू होत आहे। तर तुम्ही 14 तारखेला केलं तरी चालेल आणि ज्यांना टाईमच नाही, ज्यांच्याकडे वेळच नाही आणि त्यांना 13 तारखेला जमत आहे तर त्यांनी तेव्हा करायचं। तर बघा, तुम्हाला यासाठी नारळ लागणार आहे। नारळाची शेंडी ही आपल्याला स्वामींकडे किंवा आपलं मंदिर जिथे असेल त्यांच्याकडे करायची आहे। एक ताट घ्यायचं आहे, ताटावरती नारळ ठेवायचं आहे, नारळाची शेंडी आपल्याला देवाच्याकडे म्हणजे स्वामींकडे करायची आहे आणि 7 कापूर घ्यायचे आहे। ही सेवा करत असताना महत्वाचा आहे तुमचा विश्वास आणि तुम्ही किती प्रॅक्टिकली आणि किती पॉझिटिव्ह विचारांनी ही सेवा करत आहे। कारण आपण जसा विचार करून कोणतीही सेवा करतो त्याचे परिणाम आपल्याला तसेच भेटत असतात। मी तुम्हाला ही सेवा सांगत आहे, याचे प्रत्येक लोकांना ज्यांनी ही सेवा केली आहे त्यांना अनुभव आलेले आहे। तर काय करायचं? नारळ एका ताटात घ्यायचं आणि नारळाची जी शेंडी आहे ती देवाकडे करायची, म्हणजे स्वामींकडे करायची। नारळाची शेंडीचा भाग देवाकडे करायचा, त्यावरती तुम्हाला कापूर ठेवायचे आहे। कापूर ठेवले की त्यांना आपल्याला म्हणजे पेटवायचे आहे कापुरांना। तर कसं करायचं आहे? आता 7 कापूर आहे तर 7 सोबतच नाही ठेवायचे, एक कापूर आपल्याला ठेवायचा आहे। एक कापूर ठेवायचा, तो पेटत असताना म्हणजे तो तेवत असताना तुम्हाला नामस्मरण करायचं आहे। त्याआधी जेव्हा तुम्ही हे क्रिया करणार त्याच्या आधी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे
की स्वामी आई, कळत न कळत आमच्या तोंडातून असे काही शब्द निघाले असतील किंवा अशी काही नकारात्मक ऊर्जा आमच्या घरामध्ये असेल किंवा काही दोष असे आमच्या घरात लागले असतील, ज्या कारणामुळे आमच्या घरात भांडण होत आहे, ज्या कारणामुळे आमच्या घरातले जे सदस्य आहे त्यांच्या मनामध्ये एक दुसऱ्याच्या विषयी मतभेद झाले असतील किंवा आमच्या घरामध्ये काही कारणामुळे भांडणं होत असतील, तर ते नाहीसे करा. आमच्या घरातली वास्तू ही शांत होऊ द्या. आमच्या घरामध्ये जे काही दोष लागले असतील ते नाहीसे होऊ द्या. यासाठीच आम्ही ही सेवा करत आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला लाभू द्या आणि आमच्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या, अशी प्रार्थना करून तुम्हाला ही सेवा करायची आहे. बघा, बरेचसे लोक काय करतात, हातात माळ घेतात आणि नारळ एका हातात घेतात आणि ही सेवा करतात. पण खरं जर म्हटलं तर तुम्हाला माळ करायची गरज नाही, कारण जोपर्यंत कापूर तेवत राहील तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर बघा, तुम्हाला श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा उच्चार करायचा आहे आणि ह्या मंत्राचा उच्चार करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये एकदम पॉझिटिव्ह विचार करायचे आहे की तुमच्या घरामध्ये ही सेवा करत असताना तुमच्या आजूबाजूची जी काही नेगेटिव्हिटी, तुमच्या घरामध्ये जे काही कटकटी, जे काही भांडणं होत होते ते नाहीसे होत चालले आहे. तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरत आहे. तुम्हाला स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होत आहे. कारण बरेचसे विषय असे आपण जो मनात विचार करतो तेच आपल्यासोबत घडत असते. तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करा. कोणतीही सेवा ती कोणतीही असो करत असताना कधीच मनात नकारात्मक विचार येऊ द्यायचे नाही. कधीच असा विचार करायचा नाही मी हे करतो आहे पण मला याचा अनुभव येईल का, मी ही सेवा करत आहे पण ही खरंच याने काही होईल का, याने मला चांगला रिझल्ट मिळेल का, असा विचार करूच नका. कोणतंही काम इतक्या विश्वासाने आणि इतक्या पॉझिटिव्ह विचाराने करा की ते नाही होणार असलं तरी ते तुमच्या पॉझिटिव्ह विचारांच्या कारण, तुमच्या विश्वासाच्या कारण ते कार्य घडून येईल. तर बघा, तुम्हाला असेच विचार घेऊन स्वामींची सेवा करायची आहे. नारळावरती कापूर ठेवला, स्वामींना प्रार्थना केली की तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्र म्हणत ही सेवा करायची आहे. 7 कापूर तेवतील म्हणजे 7 कापूर पूर्ण होतील तोपर्यंत तुम्हाला ती सेवा करायची. नंतर ते नारळ तिथेच देवाजवळ ठेवून द्यायचं. आता हेच नारळ तुम्हाला रोज संध्याकाळी त्याच्यावरती कापूर ठेवून ही सेवा तुम्हाला ह्याच नारळावरती करायची. तर हे कुठपर्यंत करायचं, पौर्णिमेपर्यंत तुम्हाला ही सेवा कंटिन्यू ठेवायची आहे. पण त्याच्या आधी जर का नारळाला तडा गेला तर ते नारळ तुम्ही विसर्जन करून द्या किंवा निर्माल्यमध्ये टाकून द्या. बाकी पौर्णिमेपर्यंत त्या नारळाला तडा गेला नाही तर तुम्हाला ते नारळ प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचं आहे आणि दुसरं नारळ घेऊन पौर्णिमेच्या दिवशी तशीच सेवा तुम्हाला करायची आहे. परत तेच नारळ अमावस्येपर्यंत तुम्हाला त्यावरती सेवा करत राहायची आहे आणि त्याच दरम्यान त्याला तडा गेला तर तेही तसंच तुम्हाला बदलून टाकायचं आहे आणि परत अमावस्याला दुसरं नवीन नारळ घेऊन तुम्हाला त्याच्यावरती ही सेवा करायची आहे. तर ही सेवा तुम्हाला 5 अमावस्यापर्यंत करायची आहे. म्हणजे ही सेवा करत असताना तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की तुमच्या घरामध्ये किती चांगलं वातावरण होत आहे आणि तुम्हाला किती म्हणजे अनुभव त्याचे येत आहे. बऱ्याचशा लोकांना याचे खूप चांगले अनुभव आले आहे. आपल्या घराला कोणत्याही प्रकारची वाईट दृष्टी लागली असेल किंवा आपल्याला वास्तुदोषाचा त्रास असेल किंवा नकारात्मक बोलण्यामुळे आपल्या घरामध्ये काही दोष लागले असतील, आपल्या परिवारामध्ये शांतता नसेल, आपल्या परिवारामध्ये एकमत म्हणजे सर्वांची एकमते असतात कोणत्याही विषयावरती ते नसतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये फरक दिसेल. पैशाचा जो वापर होतो किंवा पैसे तुमच्या घरात राहतच नाही, तुम्हाला त्याच्यात अनुभव येईल. तर तुम्हाला ही सेवा अशा प्रकारे करायची आहे. आता जर तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीने ही सेवा चालू केली आणि त्यांची अडचण आली त्या ताईंची, तर मग कोण करेल? तर त्यांच्या जागी त्यांचा मुलगा, मुलगी, त्यांचे मिस्टर, त्यांची सासू, त्यांचे सासरे, कोणीही ही सेवा करू शकते. तुम्हाला कंटिन्यू 5 अमावस्यापर्यंत ही सेवा करायची आहे. ही सेवा तुम्ही संकल्पयुक्तही करू शकता किंवा तुम्ही स्वामींना प्रार्थना करूनही ही सेवा करू शकतात. अडचण आली तर तुमच्या घरामधले तुमचे मिस्टर, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, सासू सासरे कोणीही ही सेवा तुमची पूर्ण करू शकतात. फक्त एवढंच आहे की तुम्हाला नारळाचा खर्च लागेल, भीमसेनी कापूरचा खर्च लागेल.
बाकी तुम्हाला याचा अनुभव एकदम भारी येईल आणि बऱ्याचशा लोकांना आलेला आहे. दुसरं विशेष म्हणजे असं, जर तुम्ही ही सेवा करताय आणि तुमच्या मनामध्ये नेगेटिव्ह विचार येत आहे आणि परत तुम्ही घरामध्ये तोच प्रयास करताय की नाही असं नाही होणार, हे नाही, जितकं जमेल तितकं नाही या शब्द बोलणं टाळा. सकारात्मक विचार ठेवा आणि घरामध्ये पॉझिटिव्ह विचारांनीच जगा. कोणतीही वस्तू आपल्याला वाटत असली की एखादी ही गोष्ट आहे जी होऊ शकत नाही, तरी पण तुम्ही डोक्यात ह्या विचार करूच नका की ही गोष्ट होणार नाही. कोणतीही अशी गोष्ट नाहीये जी होऊ शकत नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपले स्वामी अशक्य ते शक्य करणारे आहे आणि आपण त्यांची सेवा करतो, तर ती कोणतीही गोष्ट असेल जी आपल्यासाठी अशक्य आहे ती स्वामींसाठी अशक्य नाही. स्वामी ती शक्य करतीलच असा विश्वास स्वामी महाराजांच्या चरणी ठेवा आणि ही सेवा करा. 5 अमावस्यामध्ये तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल आणि याच्या आधीही जर का तुम्ही ही सेवा केली असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही ही सेवा केली आहे आणि तुम्हाला याचा कसा अनुभव आलेला आहे. तर ही छोटीशी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आली होती. ती तुम्हाला कशी वाटली नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि दुसरं असं, जर का तुम्हाला ही सेवा करायला जमत नाही तर तुम्ही प्रत्येक अमावस्यालाही कर्पूर होम करू शकता. तो कसा करायचा, तेव्हाही आपल्याला 7च कापूर लागणार आहे. फक्त फरक एवढा आहे की स्वामींजवळ बसून त्या नारळावरती कापूर ठेवून पहिल्या कापुराच्या वेळेस आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र, दुसऱ्या कापुराच्या वेळेस आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणायचा आहे आणि तिसरा कापूर जेव्हा आपण ठेवू त्याच्यावरती तेव्हा आपल्याला आपल्या मनातली इच्छा स्वामींना सांगायची आहे. त्यानंतर 4था कापूर ठेवला की तो कापूर घेऊन पूर्ण घरामध्ये फिरायचा आहे. असं करत करत तुम्हाला तुमच्या दरवाजापर्यंत यायचं आहे आणि त्यानंतर दरवाजावरनं 3 वेळा उतारून ते साईडमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे 7 कापूर पेटीत तोपर्यंत तुम्हाला ही कृती करून घ्यायची आहे आणि नंतर ते नारळ तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे. ही झाली घराची नजर काढणी, म्हणजे दृष्ट लागलेली काढणी. तर अशीही तुम्ही सेवा करू शकतात. आणि मी तुम्हाला नारळावरती कापूर ठेवून जी सेवा सांगितली, नारळावरती कापूर ठेवला तो तेवत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा उच्चार आपल्याला करायचा आहे. आणि जेव्हा तो थोडासा राहील तेव्हा लगेच दुसरा कापूर ठेवायचा, म्हणजे कापूर विझायला नको, लगेच तुम्हाला कापूर ठेवायचा आहे. कापूर ह्या तेवतच असायला पाहिजे. आणि जेव्हा तो शांत होतो त्यानंतर तुम्हाला ते नारळ तिथे ठेवून द्यायचं. 7 कापूर झाल्यानंतर तोपर्यंत कापूर तेवत असतानाच तुम्हाला त्यावरती दुसरा कापूर ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे देखील तुम्ही सेवा करू शकता. मी तुम्हाला एकाच याच्यामध्ये 2 सेवा सांगून दिल्या आहे, तर तुम्ही तसंही करू शकता. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाकी झालेली सेवा स्वामी यांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. श्री स्वामी समर्थ.